नमस्कार, स्वागत आहे आपलं आपल्या माहिती सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भातली खूप महत्त्वपूर्ण अपडेट. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. तर चला आता बघूया या योजनेसंबंधातली महत्त्वपूर्ण माहिती. तर लाडकी बहीण योजनेत एक मोठी बातमी आत्ताच समोर आलेली आहे, की या योजनेमध्ये 9 लाखांपेक्षा अधिक महिला ज्या आहेत, त्या या योजनेसाठी अपात्र झालेल्या आहेत. तर ज्या 9 लाख महिला आहेत, त्यांचे ₹1500 या महिन्यापासून बंद होणार आहेत आणि ज्या पात्र ठरलेल्या आहेत, त्यांना दरवर्षी ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. यामुळे सरकारचे 945 कोटी रुपये सुद्धा वाचणार आहेत. तर जसं की मी सांगितलं, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या जवळपास 9 लाखांवर पोहोचलेली आहे. यापूर्वी 5 लाख महिलांची नावं आधीच कमी करण्यात आलेली होती, पण आता नव्याने 4 लाख आणखी महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. यामुळे राज्य सरकारची 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती समोर येत आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 5 लाख महिला आहेत. या महिलांना लाडक्या बहीण योजनेतील फक्त ₹500 तर नमो शेतकरी योजनेतून ₹1000 मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे. तसंच 4 चाकी वाहन असलेल्या 2.5 लाख महिला आहेत, त्यांनाही यातून वगळण्यात आलेलं आहे. सोबतच या निकषात न बसणाऱ्या अशा अनेक महिला आहेत, त्यांनाही या योजनेतून वगळलं जाणार आहे. तर आता आपण बघूया की काय आहेत या लाडक्या बहीण योजनेचे नवे निकष. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारकडून नवे निकष लागू केले जात आहेत. तर यामुळे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत, त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ज्या महिला यासाठी पात्र नाहीत, तर त्या महिलांसाठी हे नवीन निकष आहेत. तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-के-वाय-सी करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे. दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. ज्या महिलांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात व ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे, त्यांचा या योजनेतून अपात्र केला जाणार आहे. लाभार्थी महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे की नाही हे तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. तसेच नव्याने पात्र झालेले तसेच नव्याने आधार जोडणी झालेल्या लाभार्थ्यांना आत्ता आधीच्या महिन्यांचा म्हणजे जुलैपासूनचा लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासूनचा लाभ दिला जाणार आहे. तसेच ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत किंवा ज्या महिलांचे अर्ज अजूनही रखडले आहेत, तर त्या महिलांची अर्जाची फेरतपासणी केली जाणार आहे. तर या योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसा जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आलेली आहे. तर अशा लाभार्थ्यांची जिल्हा स्तरावरून फेरतपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येणार आहे व ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल, त्यांनाही या योजनेतून बाद केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यातील ₹1500 जो हप्ता आहे, तो लवकरच 1 ते 2 दिवसात पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे, अशीही माहिती आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच जर तुमच्या काहीही प्रश्न असतील, तर ते प्रश्न कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.